मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सातारा येथे पैलवान डेअरी फार्म मध्ये। आज त्यांच्याकडे 7 गायींचा लॉट आलेला आहे। बघू शकता तुम्ही, गायी एक नंबर क्वालिटीच्या आहेत आणि त्यांची हाईट आणि त्यांची दुधाची क्षमता काय सर्व माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आज। अजून फक्त आणि फक्त तुम्हाला टॉपच्या क्वालिटीच्या गायी फक्त पैलवान डेअरी फार्म मध्येच बघायला भेटतील। तर बघूयात सर्व, चला तर मग बघूयात। नमस्कार पैलवान। नमस्कार सर्वांना। आज बेंगलोरचा कितीचा लॉट आलाय? 7 गायींचा लॉट आलाय आज। अच्छा, काय टॉपचं काय विषय? गाय तर सगळ्या टॉप आहेत। पहिल्या दुसऱ्या वेताच्या आहेत, 3 पहिल्यावर कालवडी आहेत रेकॉर्डच्या आणि 4 दुसऱ्या वेताच्या आहेत। पहिला तुमचा मोबाईल नंबर आणि इथला तुमचा ॲड्रेस सांगून द्या फक्त। माझं संपूर्ण नाव आहे सागर तानाजी चव्हाण, मुक्काम पोस्ट सातारा रोड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। मोबाईल नंबर आहे 84 59 40 99 03। ओके, तर आता आज आलेल्या लॉटची आपण सर्व माहिती घेऊया त्यांच्याकडनं। चला या करूया सोबत या। आता ही फर्स्टला हां सेकंड टायमर आहे। पहिल्या वेताला 30 लिटर दूध दिलेलं आहे। हां, कमीत कमी आता 32 ते 34 लिटर दूध देईल। चांगल्या सामान्याकडे 35-36 पण देईल। 30 लिटरची दुधाची गॅरंटी आहे माझी वैयक्तिक, आणि द्यायची किंमत 1.5 लाख रुपये। अच्छा, सेकंड सेम त्याच क्वालिटीची गाय, तेवढ्याच रेंजची दुसऱ्या वेताची एकदम टॉप क्वालिटीचं ब्रीड आहे ही। इम्पोर्टेड सिमेंटची गाय आहे, रेकॉर्ड पण आहे हिचं। गायनं पहिल्या वेताला 28 लिटर दूध दिलं आहे। आता 32-33ची कॅपॅसिटी आहे, 30 लिटरची गॅरंटी आहे। हिची किंमत आहे 1,55,000 रुपये। किती दात आहे? 6 दात आहे। ओके, त्यानंतर ही 3 नंबरची गाय, हम्म, थोडं खाली पकडा। ही 3 नंबरची गाय दुसऱ्या वेताला आहे। पहिल्यावर 34 पेळेले आहे। पुढच्या मालकानं मला 36-37 सांगितले, पण 30 लिटरच्याच गॅरंटीत आहे। ही गाय विकली आहे 1,51,000 रुपयाला। ओके, 30 लिटरच्या गॅरंटीत दिली आहे। 20 दिवस बाकी आहेत। ही पहिल्यावर कालवड आहे WWSची, लिट्रॉलच्या सिमेंटची कालवडी विलेली आहे ही। रविवारी विली आहे, वेल्यानंतरच व्यवहार झाला आपला आणि त्यांचा। दाताला 4 दात आहे। आज सकाळी 12 लिटर दूध दिलं या। 30+ कॅपॅसिटी आहे। ह्याचा रेट 2 लाख रुपये। बघू शकता मित्रांनो तुम्ही, फुल साईज, माझी उंची 6 फूट आहे मित्रांनो। हिची कास पण बघू शकता तुम्ही। एकदम फिट कॉम्पॅक्ट आर्डरची गाय आहे। सकाळी 12 लिटर दूध दिलंय, रविवारी सकाळी वेलेली। एकदम मोठ्या मापातले आहे। फिनिशिंग बघा, त्याचं ग्लेजिंग, त्याचं ब्रीड तिथं समजतं। त्याच्यानंतर ही दुसऱ्या वेताची सर, ही सुद्धा खाली झालेली गाय आहे। शनिवारी वेली आहे। आज सकाळी 14.5 लिटर एका टाइमला दूध दिलंय सर। पहिल्या त्याचं 35 लिटरचं रेकॉर्ड आहे। इकडून या, पहिल्या रोज याचं 35 लिटरचं रेकॉर्ड आहे। 38-40 लिटर मिल्किंग करू शकते, पण जर कुणाला पिळून हवे असेल तर मी 35-36 लिटर इथनं पिळून देऊ शकतो। एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे। त्यानंतर ही पहिल्यावर वासरू, एकदम टॉप क्वालिटी, मॉन्ट्रल, WWS मॉन्ट्रल। 4 दात वासरू आहे, 1 महिना बाकी आहे। तिची उंची किती असेल? ह्याची उंची 5.5 फूट आहे, माझी 6 फूट आहे बघा। आता माझ्या खांद्याच्या वर आहे। हां, बघू शकता एकदम फुल साईज, 800 किलोच्या वर वेट आहे या वासराचं। 1 महिना बाकी आहे अजून। एकदम जबरदस्त साईजचं वासरू आहे। आणि दाताला किती? 4 दात, आणि ही 4 दात आहे। 1 महिना बाकी आहे। कमीत कमी पहिल्या वेळेला 35+ दूध देईल। आणि दुधाची, ज्याला भविष्यात 50 लिटर गाय पिळायची ना, त्याच्यासाठी हे वासरू ब्रीड करायचे, किंवा भविष्यात स्वतःच्या गोट्यात 45-50 लिटर दूध काढायची जर कोणाची इच्छा असेल, त्याच्यासाठी ब्रीडरसाठी एकदम top. पहिला रो आहे ना? पहिला रो, पहिला रोला बघा मित्रांनो की एकदम दुसऱ्या वेताच्या गायींच्या डबल साईजचं आहे। हां, सर हट, सर हे घट, सर सर। त्याच्यानंतर ही पण पहिला रो, 4 दात, त्याला 45 दिवस बाकी आहेत, म्हणजे 1.5 महिना बाकी आहे। एकदम जबरदस्त WWS पसाटचं वासरू आहे। रेकॉर्डचे घेतले, रेकॉर्डचे वस्त्र घेतलेले आहेत। आपल्याकडे रेकॉर्ड असलं तरच आपण सांगतो, नसलं तर नाही म्हणून सांगतो सरळ। मला काय त्याचं देणं घेणं नसतं। हे किती दात आहे? हे पण 4 दात आहे। ह्याची बी साईज बघा, त्याच्यापेक्षा पण 1 इंच हाईटला जास्त आहे। हां, लय मोठं माप आहे। बघू शकता मित्रांनो, ही अजून किती दिवस आहे याला? 1.5 महिना बाकी आहे। 1.5 महिना बाकी आहे। अच्छा, ह्याची काय किंमत होणार? 2च्या बाहेर। 2च्या बाहेर। बघू शकता मित्रांनो तुम्ही की ही टॉपची एकदम पहिला रो कालवड आहे ही। टॉप कशाला म्हणते तर ह्याला म्हणतात। टॉपचा बाप आहे। साईज एकदम
फुल साईज मधल्या आहेत त्या. हा, गाय म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या गाय त्या. हा, बघू शकता मित्रांनो, पैलवान डेअरी फार्म मध्ये एकदम टॉपच्या गाई. त्यांचे कास पण बघू शकता. मगाशी आपण माहिती बघितली त्या पद्धतीने याची कास पण बघू शकता. ही पण टॉपचीच आहे, एकदम पहिला रो आहे. कास बघू शकता तुम्ही. पहिला रो आहे ही पण. मित्रांनो, बेंगलोरवरून येऊन एकदम रिलॅक्स बसून, काही त्यांना स्ट्रेस नाही आहे. बघू शकता. एकदम निवांत टॉपच्या गाई पैलवान डेअरी फार्ममध्ये तुम्हाला भेटतील. असाच टॉपचा हा विषय.